Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from Dhule Express News. धुळे तालुक्यातील गोंदूर येथे श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय सन 1990-91 वर्षातील इयत्ता 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा संपन्न झाला। अर्थात गेट टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत आपल्या कार्याचा विषय अध्यक्षस्थानी आर बदाने, डी माडी, डी खैरनार, एस डी देवरे मॅडम, MP चौधरी मॅडम आदी मान्यवर तथा माजी विद्यार्थी बंडू बदाने, प्रफुल्ल बदाने, हर्षल बदाने, हिरालाल सावंत, अतुल बदाने, भरत पाटील, हेमंत भोसले, पूनमचंद शर्मा, राधेश्याम शर्मा, संगीता पाटील, सुनीता पाटील, पुष्पा पाटील, शोभा शिंदे आदी, उषा पाटील, विद्या पाटील, वंदना पाटील, शोभा माडी, उषा पाटील आदी सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की इयत्ता 10वीचे वर्ष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट असते, कारण यानंतर आपल्याला या बाह्य जगात उंच भरारी यायची असेल आणि ही उंच भरारी घेण्यासाठी या शाळेने आपल्या पंखांना बळ दिला आहे। तसेच येथे शिक्षण घेत असताना जीवनात अनेक समस्या, अडचणी, संकटे आली आहेत, तरी या तिघा वादळांपुढे आम्ही डगमगलो नाहीत, कारण या तिघा संकटांवर मात करायला व सामोरे जायला या शाळेने बळ दिले आहे। म्हणून सर्व आम्ही माजी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेऊन विविध क्षेत्र पदार्पण करून एक सुखमय जीवन जगत आहोत, असे व माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। यावेळेस माजी विद्यार्थ्यांसमवेत परिवारासोबत या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी माजी विद्यार्थी आपल्या परिवारासोबत उपस्थित होते। यावेळेस माजी विद्यार्थ्यांनी गुरुवर्य शिक्षकांना शिक्षक वर्गास शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली। तसेच सर्व शिक्षक वर्ग यांचा सत्कार देखील केला व प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या अनुभव, आपले परिवारातील सदस्य यांची ओळख करून दिली।
जीवनाला निधड्या छातीने सामोरे जाण्याची सकारात्मक इच्छाशक्ती ही सर्व शिदोरी घेऊन हळव्या अंतकरणाने व जड पावलांनी या शाळेची सीमा ओलांडण्याच्या जीवनातील तो अविस्मरणीय क्षण म्हणजे सन 1990-91 या वर्षाचा तो निरोप समारंभाचा दिवस. आज 30 वर्षानंतरही तुम्हाला कदाचित आठवत असेलही किंवा नसेलही, परंतु त्याच जुन्या स्मृती त्यांना उजाळा देण्यासाठी आपण आज या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. सर, खरं तर इयत्ता 10वीचे वर्ष म्हणजे आम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक टर्निंग पॉईंट असतं. कारण यानंतर आपल्याला या बाह्य जगामध्ये उंच भरारी घ्यायची असते आणि ती उंच भरारी घेण्यासाठी आमच्या पंखांना बळ या शाळेने अर्थात आपल्याच गुरुजनांनी दिलेला आहे. त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज सर, आजवर आमच्या जीवनात अनेक वादळ आले असतील, अनेक संकट आले असतील, पण आम्ही मुळीच डगमगलो नाही. कारण या शाळेने आम्हाला व गुरुजनांनी त्या वादळांना व संकटांना सामोरे जाण्याची व या ठिकाणी या भव्य अशा 7 समुद्रात पोहण्याचा आत्मविश्वास निर्माण केला आहे. त्याचबरोबर आज जरी आम्ही या ठिकाणी फार दिवसानंतर आज प्रत्येक विद्यार्थी व प्रत्येक भगिनी निर्णायक टप्प्यावर येऊन पोचल्या आहेत. अनेक प्रापंचिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये अनेकांवर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या आलेल्या आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही या नव्या क्षितिजांना साथ घालताना आणि जुन्या क्षितिजांना अभिवादन करणे व त्यांचे आशीर्वाद घेणे हीच आपली आजवरची संस्कृती राहिलेली आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या पायीक असणारे आम्ही या काट्याप्रमाणे बोचणारी स्मृतींची फुले मनात साठवून 30 वर्षानंतरही या शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून आमच्यासाठी झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शतशः अभिवादन करतो. आणि या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की या शाळेच्या मंदिरातून उभारल्या गेलेल्या पायावरच सर आम्ही आजपर्यंत उत्तम रूपी माणूसपणी इमारत व आदर्श नागरिक म्हणून या ठिकाणी आजपर्यंत आम्ही उभारलेले आहे व यापुढेही त्या ठिकाणी उभारत राहू. आणि कुठल्याही प्रकारे आपल्या गुरुजनांना व आपल्या शाळेला नावाला या ठिकाणी धक्का पोहोचेल अशा उर्वरित आयुष्यात देखील आम्ही वागणार नाही ही या ठिकाणी ग्वाही देतो. खरं तर या ठिकाणी आपण सरांच्या ऋणातून मुक्त तर होऊच शकत नाही, परंतु तरी देखील काहीतरी आपण या ठिकाणी थोडासा प्रयत्न करू शकतो. ज्या गुरुजनांनी आपल्याला आजवर संस्कार दिले, घडवलं, एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, अशा गुरुजनांचा आपण या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी सत्कार करणं या ठिकाणी उचित होईल. म्हणून इयत्ता 10वीला या ठिकाणी माझे मावसे नरहर भटावदाने यांच्याकडे शिक्षणासाठी आलो होतो. माझं गाव अंतुर्ली, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. सध्या मी अंमळनेर या ठिकाणी श्री ND मुंदळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. माझं फॅमिली परिचय: माझी मिसेस सौ शीतल हर्षेल पाटील गृहिणी म्हणून सध्या आहे. मला एक मुलगी सध्या 8 क्लासला अंमळनेरलाच आहे आणि मुलगा लहान सेकंडला, तो अंमळनेरला शिकतोय. आणि त्याचबरोबर माझ्या काही अडचणींमुळे मेडिकल प्रॉब्लेम असल्याने माझी मिसेस या कार्यक्रमाला मुकली. खरं तर बऱ्यापैकी तयारी झालेली असतानाही या ठिकाणी ती येऊ शकली नाही, परंतु निश्चितच येणाऱ्या काळात आम्ही तेवढी काळजी घेऊ की याच्या पुढे आमच्याकडून कार्यक्रम मिस होणार नाही. आता सुरुवात भगिनींनी. हायस्कूलला शिक्षक आहेत, त्यांचं गाव मुक्ती आहे. मिस्टर दिनकर हिम्मतराव पाटील. एक मुलगा, एक मुलगी. काय करते? दिनकर हिम्मतराव पाटील. माझं गाव मुक्ती. मी कला शिक्षक आहे.
न्यारोद हायस्कूल, तालुका धुळे. मला एक मुलगा आणि एक मुलगी. मोठा मुलगा बीटेक झाला आहे ॲग्री इंजिनिअरिंग, सध्या UPSC तयारी पुण्यामध्ये क्लास लावले, पुण्यामध्ये राहतोय सध्या. आणि मुलगी पूजा दिनकर पाटील. पूजा BSc ला होती, आता निकाल लागेल TYचा. आणि माझी सासरवाडी गोंदूरची सुनंदा दिनकर पाटील. त्यांच्यामुळे तुम्हाला सासरचं नाव नविता बाळासाहेब भोसले. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगी BBI करते, मुलगा माझा सेकंड इयरला BE करते. माझे मिस्टर बाळासाहेब भास्करराव भोसले, ते महाराडला शिक्षक आहेत, मराडेश्वर विद्यालय महाराड, सासर आंबड, तालुका बेळगाव, जिल्हा जळगाव. खरोखर आज या ठिकाणी एक दुग्ध शर्करा योगायोग आलेला आहे. या ठिकाणी 90 आणि 91ची बॅच, या बॅचचा गेट टुगेदर कार्यक्रम, एक गुरूंचा ऋण फेडण्याचा कार्यक्रम. परंतु आई वडील आणि गुरुजी शिक्षक यांचं ऋण कधी फिटत नाही. जेव्हा हा कार्यक्रमाचं आयोजन सुरू झालं, मला वाटतं 1 महिना झाला असेल, 1-1.5 महिन्यापासून आयोजन सुरू होतं. कंटिन्यू आमच्या ताई आणि नविता, इकडे बंडू दादा, आपले प्रफुल्ल भाऊ, भरत दादा यांचं, आणि आमचे बंधू आम्ही मुन्ना दादा म्हणतो, यांचं सतत फोनवर बोलणं चालू होतं. आणि या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी या ठिकाणी घडवून आणलं. कारण की हा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे 19 तारखेच्या आतच होणार होता, परंतु सगळं लग्न तारखा या सगळ्या ॲडजस्ट करून, काही शिक्षकांचे प्रॉब्लेम होते, काही शिक्षकांना लग्न होते, काही आपल्याला लग्न कार्य होते, त्यामुळे थोडा पुढे आला आणि 27 तारीख जुळून आली. आणि आज हा डोळे भरून पाहण्याचा एक चांगला योग या ठिकाणी आला. आणि आम्हालाही, आम्ही या गावचे जावई, तरी सुद्धा आम्हाला येण्याचा आणि सर्वांचा मान सन्मान, तुमची शाळा, तुमचे गुरुजी पाहण्याचा एक योगायोग, एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आला. खरोखर या बंधूंचं, म्हणजे आमचे शालक लागतील, काही मामा लागतील, काही सासरे लागतील, सगळ्यांचंच मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलवून जो एक चांगला आनंद मिळवून दिला. कारण की जीवनामध्ये आपण नेहमी फक्त कष्ट, काम हे सतत करत असतो, परंतु अशा कार्यक्रमाचं आयोजन होणं हे अत्यंत गरजेचं असतं. कारण की माझे शिक्षक होते, परंतु त्यांना जवळून बघणं, परत त्यांना भेटणं, त्यांची हालाकी विचारणं, आणि शिक्षकांना एक असा आनंद होतो ज्यावेळेस मी एक विद्यार्थी घडवला, तर त्या विद्यार्थ्याचं काय चालू आहे. कारण की शिक्षक हा कधी विद्यार्थ्याला विद्यार्थी मानत नाही. कारण की शिक्षक हा विद्यार्थ्याला आपला मुलगाच मानतो, आपली मुलगीच मानतो. आणि मी धन्य मानतो या आजच्या शिक्षकांना, त्या डोळे भरून त्यांच्या विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना पाहत आहेत. खरोखर त्यांच्या समोर एक माझा विद्यार्थी जेव्हा सर आलेत खाली, परिचय देताना कसा द्या तो सांगायला. कारण की त्यांच्या मनात एक कुतूहलता आहे की मी घडवलेला विद्यार्थी, मी शिकवलेली विद्यार्थिनी आज काय करते. प्रत्येक शिक्षकाला वाटतं मी फक्त शिक्षक झालो, परंतु माझा विद्यार्थी, माझी विद्यार्थिनी एक इंजिनियर, डॉक्टर, वकील, पुढारी, एक मोठा अधिकारी झाला पाहिजे, हे त्यांचं ध्येय असतं. आणि ते ध्येय पाहण्याचं तो आनंदाचा क्षण आज या शिक्षकांना आलेला आहे. खरोखर बोलावं तेवढं कमीच आहे, वेळ अल्पशी आहे. मी माझे 2 शब्द संपवतो. विद्या भाऊराव पाटील, गोंधळचं नाव. आल्यानंतर विद्या दिनेश पाटील. आता सगळ्यांना तर ओळखीचेच येते, त्याच्यामुळे सांगायची गरज नाही. माझं सासरचं गाव गोराणे. माझे मिस्टर शिक्षक आहेत. माझा मुलगा मोठा BSc ॲग्रीला आहे, 3rd इयरला. आणि मुलगी 12वीचे पेपर दिलेले आता यावर्षी, आणि नीटची एक्झाम दिलेली. खरोखर मला कार्यक्रम माझा मिस होणार होता, परंतु तो ऐन वेळेस का असेना पण या ठिकाणी मी हजर राहिलो. खरोखर आजचा दिवस आनंदाचा असा आहे की ज्या गुरूंनी मला घडवलं, ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून
मी सुद्धा त्यांच्यासारखाच एक गुरु झालो. आज मी प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत आहे. 20 वर्ष जालना जिल्ह्यामध्ये होतो आणि आताच मागच्या वर्षी माझी बदली झालेली आहे धुळे जिल्हा परिषदमध्ये. मी आता सध्या शिरपूर तालुक्यामध्ये बोराडी या ठिकाणी आहे. आज खरोखर असं आनंद इतका होतोय की मला याच मातीमध्ये त्या ठिकाणी मी लहानपणीच खेळलेलो आहे. मला हे काही गाव नवीन नाही. सर्व या ठिकाणी बसलेले हे जे विद्यार्थी आहेत हे सगळे माझ्या परिचयाचे आहेत. परंतु ज्या गुरूंना या ठिकाणी मी 30-35 वर्षापासून पाहू शकलो नव्हतो असे आमचे माजी सर, भांबरे सर, हे या ठिकाणी 2 शिक्षक कदाचित माझ्या सोबत आहेत, चौधरी सर आणि नंतर इतर अवधानचे मोरे सर आहेत. अवधानचे मोरे सर होते आमच्याला. मोरे सर आमचे शेजारीच राहत होते त्याच्यामुळे ते पण परिचयाचे आहेतच. या ठिकाणी हा दिसले मॅडम. बरंच विस्मरण त्या ठिकाणी होत असतं. कारण कसं आहे की जसं माणसाचं वय वाढतं तसं बऱ्याचशा गोष्टी या विस्मरणामध्ये जात असतात. असो, खरोखर आजचा हा जो सोहळा आहे तर हा सोहळा त्याचं नाव जे आठवलं ना, आठवण, खरोखरच अतिशय छान नाव निवडलं बरं का मंडळींनी. आठवण जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठवण. ही आठवणच त्या ठिकाणी माणसाला जी आहे ना तर ती एक जीवन जगण्यासाठी जी ऊब असते ना ती ऊब त्या ठिकाणी ही आठवण देत असते. माणूस हा जीवन जगत असतो परंतु इच्छा आणि आठवण या 2 गोष्टी माणसाला त्या ठिकाणी जीवनासाठी प्रेरित करत असतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व या ठिकाणी उपस्थितांची भेट झाली. सर्वांना त्या ठिकाणी गुरुवर्यांचं सुद्धा त्या ठिकाणी दर्शन झालं. जास्त वेळ न घेता या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व आयोजनकर्त्यांचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माझं नाव सुनीता आधार बधाणे. म्हणजे आठवायला थोडं हे होतं कारण लग्नानंतरचं नाव बदललेलं असतं आणि त्याची सवय झालेली असते. तर मी आज जो आपला कार्यक्रम ठेवलेला आहे गेट टुगेदर, त्या कार्यक्रमासाठी म्हणजे असा अविस्मरणीय कार्यक्रम राहील तो आपल्या म्हणजे आठवणीत. तर अशा कार्यक्रमासाठी ही तारीख निवडलेली 27 मे 2019. तर मला खूप आनंद झाला म्हणजे जेव्हा हे कळलं. म्हणजे मी तर नव्हती कारण मी 6वी पर्यंतच तुमच्या बॅचमध्ये होती. त्यानंतर 4 वर्ष मी तुमचा सहवास सोडून धुळ्याला ॲडमिशन घेतलं आणि माझं सगळं शिक्षण पुढे धुळ्यालाच झालं. तर त्यानंतर BA झालं म्हणजे BA कंप्लीट केलं. त्यानंतर मग माझं लग्न झालं. लग्नानंतर माझं लग्न म्हणजे माझं सासर म्हणजे पाटण, मुक्काम पोस्ट पाटण, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. त्यानंतर 10-12 वर्ष माझे असे संसारातच गेले जॉईंट फॅमिली असल्यामुळे. आणि म्हणजे त्यांचं सगळं करतच मग मला असं वाटलं की माझ्या ज्या इच्छा आहे शिक्षण झालं तर पुढे काहीतरी करावं असं माझं खूप वाटत होतं. त्यानंतर मला संधी मिळाली आणि 15 वर्षानंतर मी जॉब केला. एक NGO मध्ये मी जॉब करते आता. तिथे मॅनेजर म्हणून माझी भूमिका आहे आणि मी ती सांभाळते. माझ्या मिस्टरांचं नाव आहे दीपक अमृतराव पवार. ते त्यांची ओळख करून देते. माझा माया. नमस्कार म्हणजे माझे नाव सुनील नाना पाटील, राहणार खोंडामळी, तालुका जिल्हा नंदुरबार. या उषा मॅडम माझ्या मिसेस आहेत. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मॅडमांनी सांगितलंच तुम्हाला आली होती लहानपणापासून. माझं नाव सीमा रघुनाथ सोनवणे आणि सासरी सीमा राजेंद्र मोरे, गाव कुरखडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. मला एक मुलगा एक मुलगी आहे, राकेश राजेंद्र मोरे. हां, त्याचं BE होऊन तो लागला आहे जॉबला. BE मेकॅनिकल, डिझाईन मेकॅनिकलमध्ये लागला आहे. JK शिफ्टिंगमध्ये लागलेला आहे. मुलगीचं BA झालेलं आहे कंप्लीट. माझी मुलगी लग्नाची आहे. यावर्षी 12वी गुरु आहे म्हणून मी लग्न करू शकली नाही. नाही तर जावं यायला असता माझा. म्हणजे एवढा उशिरा आपण शाळेचा कार्यक्रम ठेवला बरं. सर्वांना माझी खूप इच्छा होती आपण एकदा जायचं भेटायचं. पण
विनीताने मोठा प्रॉब्लेम उचलला, सगळ्यांना फोन करून बोलवलं. माझा मुलगा म्हणतो जावंच लागेल, शाळेचा कार्यक्रम आहे, तुला जावंच लागेल. मी नाही म्हणत होती. बहिणीचा सासरा वारलेले होते पाटणला. आता जाऊ नको, पण तेव्हा जा, तू शिक्षकांना भेट. तुला एवढं म्हणजे माझ्या सासरी काहीच नाही. माझ्या वडिलांनी शेतकरी माणूस होता माझा, मला काहीच दिलेलं नव्हतं, शेतात काहीच नाही. मी शेतात कधी गेलेली नव्हती, मावशीकडे शिकायची. तर मी शेतात खूप कष्ट केलं आणि मुलाला शिकवलं. माझ्या मुलांनी मला ते घडवून दाखवलं. मला गावाच्या लोकांनी माझ्या सचिन राकेशची फी भरली, एका वर्षाची, दुसऱ्या वर्षाची फी मी भरली. मी निम्स कॉलेजमध्ये सुपरवायझर म्हणून 5 वर्ष काम केलं. माझ्या मुलाला मी पुढे आणलं, म्हणून मला त्याची अभिनंदन आहे. मी एवढं सांगून माझं बोलणं संपवते. उषा दौलत पाटील. मला खोनामडीला दिला आहे. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाला आहे GTB कॉलेजमध्ये नंदुरबारला शिपाई म्हणून लावलेला आहे त्याला. मी शेतकरीच करते, माझे मिस्टर पण शेतकरीच करतात. पण मुलीचं लग्न झालेलं आहे. मुली धुळ्याला राहते, दामणगावला दिलेलं आहे. ती पण तिकडे सर्व परिवार तिकडे ते त्यांच्याकडे राहतात. तिचं पण शिक्षण केलं मी 5 वर्ष नंदुरबारला GTB कॉलेजमध्ये, आणि मुलाला पण GTB कॉलेजमध्ये लावलेलं आहे. यातच गावाला, परंतु शिक्षकांना मी इथं आत्याच्या घरी शिकायला होती. माझं साहेबराव भावडू भदाणे, मी त्यांची शालकाची मुलगी. मी इथं 10वीपर्यंत शिकली. माझं नाव शोभा आनंदराव शिंदे आणि सासरचं नाव करुणा संजय तोरवणे विसर पडतो. आणि मला एक मुलगा आहे, तो आता BSc करतोय आणि नेव्हीचे पण एक्झाम देतोय. आणि त्याने फायर अँड सेफ्टीचा पण हे केलेला होता, डिप्लोमा 1 वर्षाचा. तर मुंबईला 1 वर्षाचा जॉब पण करतोय. आणि माझे मिस्टर कंपनीत आहेत. आमचे पण 10-1 वर्ष असेच गेले घरी, पण आता सध्या कंपनीत आहेत ते सुपरवायझर म्हणून नाशिकला. आणि मी सध्या नाशिकला राहायला. आता माझं गाव बेहेड साक्री तालुक्यातच, आणि माहेर माझं सामोड्याचं साक्री तालुक्यातच आहे. आणि मला खूप आनंद झाला सगळ्यांना मिळून, म्हणजे खूप म्हणजे व्यक्त करू शकत नाही आपण. आणि सगळ्यांना पण बघून खूप आनंद झाला. नमस्कार. खरं म्हणजे हा जो कार्यक्रम होता, एक आठवण जी नाव ठेवलेली ते खरोखर आठवणीत म्हणजे आठवण ठेवण्यासारखं आहे. एक नविता ताईंबरोबर एक फोन झाला होता, एक बोलणं झालं होतं. आणि तेव्हापासून मग सगळी जमजम सुरू झाली. सगळ्यांना भेटत आज हा जो योग आलेला आहे आपल्या गुरुजनांना भेटण्याचा, आपल्या जुन्या मित्रांना मैत्रिणींना भेटण्याचा, तर हा असा अविस्मरणीय क्षण आहे. ही जी आठवण आहे ही आपल्याला कायमस्वरूपी कशी ठेवता येईल, कशी जपता येईल, याविषयी एक आपण म्हणजे आमचं 10वीचं आमचं पण गेट टुगेदर होतं. दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही साजरं करतो. पण एक तुमची ही जी कन्सेप्ट आहे ही खूप मोठी आहे आमच्या गेट टुगेदरपेक्षा. कारण तुम्ही प्रत्येकाला फॅमिलीचं विथ फॅमिली बोलवलेलं आहे आणि एकमेकांचा परिचय करून दिला. त्याच्याबद्दल मी खरोखर सगळ्यांचा ऋणी आहे की मला या गावाला येण्याचा योग मिळाला. या निमित्ताने का असेना, पण मी खूप वर्षानंतर गोंदूर बघितलं, गोंदूरमध्ये आलो, मी येण्याचा योग आला मला. पुन्हा हा योग घडून यावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने जसा आज हा कार्यक्रम आयोजित केला किंवा आज आपण जशी गुरुजनांची आठवण काढतोय तशी आपण दरवर्षी काढावी अशी इच्छा आहे आमची. आणि एक आपण आपल्या शाळेसाठी म्हणा किंवा आपल्या समाजासाठी म्हणा किंवा आपल्या मित्रमैत्रिणींसाठी म्हणा, प्रत्येकजण आपापल्या सुखदुःखात आलेला आहे. प्रत्येकाने याची जाणीव ठेवलेलीच आहे. पण त्यांच्या सुखदुःखामध्ये आपल्याला कशा प्रकारे सहभागी होता येईल याविषयी प्रत्येकाने काहीतरी संकल्प करून आज इथून परत जायचंय. आपण फक्त एन्जॉय करापुरता आलेलं नाहीयेत. ही जी आठवण आहे ही आठवण आपली अविस्मरणीय राहील असा प्रयत्न आपण प्रत्येकाने करायचा आहे. धन्यवाद. सरचं नाव वंदना नंदकुमार फेरणार. माझं गाव कासारे. माझे मिस्टर पंचायत समितीमध्ये क्लर्क आहेत. माझा मुलगा BSc झालेला आहे.
आणि मुलगी बी फार्मसीला सिरपूरला आहे. माझं नाव हरिचंद्र विठ्ठल शिंदे, राहणार कावठी. मी माझ्या मामांकडे राजेंद्र पाटील सरांकडे 1ली ते 10वी गोंदूरला शिक्षण झालं. माझी पत्नी अर्चना हरिचंद्र शिंदे, माझा मुलगा प्रणव हरिचंद्र शिंदे BE झालेलं आहे त्याचं सिरपूरला. आता गेटसाठी त्याला मी हैदराबादला 6 तारखेपासून पाठवत आहे. अशी आमची ओळख. शिवाजी पाटील, सासरचं नाव संगीता सुभाष पाटील, माझं गाव बोरीस, धामणी मुक्काम धुळे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा इंजिनियर झालेला आहे, कालच गेला तो. आपलं हे सिव्हिल इंजिनियर आहे, 2.5 वर्ष झालं त्याला जॉबला. आणि मुलगी आहे गिरगडला दिलेली आहे, लग्न झालं आहे तिचं. माझे मिस्टर MIDC ते क्लर्क वर्कर म्हणून. नमस्कार. फॅमिली मला व्यवसाय आकेल नाही आणि 2 वेळ स्पष्ट म्हणत नाही, त्यामुळे दुसरा व्यवसाय होता. त्यामुळे नमस्कार, मी मीराबाई दिलीप पाटील. माझं हे सासरे 3 मुलं आहेत. मोठा मुलगा डिप्लोमा कॉम्प्युटरला आहे, दुसरा मुलगा 10वी झालेला आहे. त्याचं काही डोकं चालत नाही म्हणून त्याला हॉटेल टाकलेलं. आणि तिसरा मुलगा सायन्स कॉमर्सला आहे, 12वीला. राहणार गोंधळ. मी दूध व्यवसाय करतो. माझा मुलगा 2 आहेत. एक चैतन्य अतुल पाटील, एक ललित अतुल पाटील. एक शेतकी डिप्लोमा करतो, एक ITI ला आहे. धन्यवाद. मी प्रशांत शालिग्राम बदाने गोंधळ आहे. मी विकास सेवा सोसायटीला सचिव म्हणून काम बघतोय. कापडणा आणि बोरीस हे 2 संस्था आहेत माझ्याकडे. माझी मिसेस आहे जयश्री प्रशांत बदाने, मोठा मुलगा आहे दिग्विजय प्रशांत बदाने, लहान मुलगा आहे पूर्वेश प्रशांत बदाने. याने 10वीची परीक्षा दिलेली आहे, याने 9वीची परीक्षा आता घेतली. संतोष भोसले, इथं गोंदूरला मामांकडे होतो. नंतर 10वी नंतर कॉलेज केलं, इंजिनिअरिंग कॉलेजला जॉब लागला. माझा लँड डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे. माझी मिसेस मनीषा हेमंत भोसले, तिचं माहेर दाभाडीचं आहे. निकम परिवार. एक मुलगी आहे मला मोठी, ती आता BE सेकंड इयरला कम्प्युटरला आहे. मुलगा आहे तो 9वीला आहे, सेमीला. हा मुलगा नाही गृहिणी, जॉबला नाही आहे. मीच जॉब करतो, इंजिनिअरिंग 9वीला आहे. मी कैलास गोरख पाटील, राहणार गोंधळ, तालुका जिल्हा धुळे. मी सध्या किराणा दुकानदार आहे. शेती पण पाहतो, किराणा दुकान पण चालवतो, परिवार पण सांभाळतो. थोडा कुठे चुकतो. हर्षदा कैलास पाटील, इयत्ता 10वीची परीक्षा याच शाळेत तिने दिलेली आहे. आणि लहान मुलगा आहे साई कैलास पाटील, सध्या तो इंग्लिश मीडियमला टाकलेला आहे, 5वीत जाणार आहे आता. गुरुजन वर्गांना. माझं नाव भट्टू वामन पाटील. मी इथं मामांकडेच राहायला होतो. देवदास शंकर पाटील यांच्याकडे मी राहायला होतो. मावशी पण माझी इथंच आहे. माझं गाव जानवं. मावशी पण जानव्यालाच दिली होती. मावशींचा मिस्टर वारले म्हणून मला दत्तक घेतला मावशीने. मावशी पण इथं गोंधूरलाच राहते. इथंच माझं घरदार शेती मावशीकडंच म्हणूनच मला मिळालेली आहे. माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट MA केलेलं आहे मी, राज्यशास्त्र आणि मराठीमध्ये. कोणाला माहिती नसेल, मी MPSC पास झालेलो आहे. पण बॅड लक, मला मुलाखतला बोलवलं नाही म्हणून तो निकाल मी पेंडिंग ठेवलेला असतं. तुम्हाला जाऊ सांगतो. हां, माझी मिसेस पण MA केलेलं आहे. मिसेस पण अंगणवाडीमध्ये शिक्षिका आहे, इथंच गोंधूरलाच. माझा मुलगा 2 मुलं आहेत मला. एक मुलगा 10वीला आता परीक्षा दिली मुलाने, एक मुलगा 5वीला आहे, दोघं सेमीला आहेत. माझी मिसेसचं नाव पूनम भटू पाटील. इथं सासर इथलंच म्हणजे जानव्याचं जे पण इथंच राहते आता. माहेर बादशाह. बस झाला माझा परिचय. नमस्कार.
मी पूनम बटू पाटील, मी 91 बॅच तर्फे मी त्यांचे खूप आभारी आहे, कारण की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. कारण की आज पहिल्या वेळेस ओळख आहे, पण यापुढे आम्ही पण असा कार्यक्रम करू हा आम्ही निश्चय केलेला आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. गुरुजनांना नमस्कार करतो. माझं नाव कैलास शंकर सोनवणे. मला एक मुलगा आहे सुजल कैलास सोनवणे, एक मुलगी आहे भूमिका कैलास सोनवणे. मुलगा 12वी सायन्स करतो निकम कॉलेजला, मुलगी 10वीला आहे, इथं गोंदूरला आहे. मिसेस आहे अनिता कैलास सोनवणे, तिचं माहेर आहे करमाड, पारोळ तालुका. धन्यवाद. आणि स्टेजवर बसलेले आपले गुरुजन यांना अगोदर मी नमस्कार करतोय. आणि प्रोग्रामाची जे रूपरेखा आहे ज्यांनी अरेंज केलंय त्यांचं मी धन्यवाद करतो आणि टाळ्यांनी त्यांचं आपण जोरानं स्वागत करावं. मी गोंदूरला 5वी 6वी 7वी शिकलोय आणि आत्यांकडे शिकायचो. आत्या म्हणजे फुलांचे नाव शनपळू वेळू पाटील बदाने, त्यांच्याकडे शिकायचो. मी अंकलेश्वरला असतो नोकरीला. शिक्षक माझं SSC झालेलं आहे आणि मिसेस पण SSC झालेली. मुलगी माझी MSc करते आणि मुलगा 12वी सायन्सला आहे. मी संजय विमल पाटील, इथं मामांकडे राहत होतो 6वी ते 10वी पर्यंत. माझी मिसेस सुवर्णा संजय पाटील आणि हा माझा मुलगा आहे विराज संजय पाटील. जास्त बोलू का? माझं सासर बरवस अंमळी. सर्व ओळखतं मला, शिक्षकांना पण सांगायची गरज नाही. माझी मिसेस वंदना बंडू पाटील, माझी मोठी मुलगी भाग्यश्री बंडू पाटील, ही BTech फूड टेक्नॉलॉजी झाली, ही BCom झाली. हा ललित बंडू पाटील 12वी सायन्सचा पेपर दिलेला आहे. आणि मी बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बोरीस या संस्थेच्या सत्य देवी संस्थेच्या शाखेत आहे, लायब्ररी म्हणून सर्व्हिस. धन्यवाद. पाटील आहे, मी प्रॉपर निमनाळ्याचा आहे. मी तर लहानपणापासून इथंच होतो. ही माझी मिसेस सुषमा संजय पाटील. तर तुम्ही तर ओळखलेच असतील, पण बाकीचे काही ओळखत नसतील, त्याच्यामुळे परिचय देणं. हा मुलगा आहे तो मोठा TYला आहे, मॅथला BScला सेकंड इयरला आहे. आणि लहान मुलगा आहे तो 12वीला आहे. तर माझा व्यवसाय जो आहे तो ड्रायव्हिंगचाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही हेच केलं असेल की संजय कुठं चष्मा आणि कुठं काय होतं झालं. तर आज खरोखर तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठलाशी भेटलो. तसं मी सुद्धा आज धन्य झालो की माझ्या सर्व मित्र मैत्रीण गुरुजन सर वर्गांना तर खरोखर धन्य झालो मी आज, एवढा आनंद व्यक्त करतोय. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना नमस्कार करतो आणि माझी गुरुजन वर्ग यांनाही माझा नमस्कार करतो. माझे नाव रवींद्र मोतीलाल पाटील आणि माझी मिसेसचे नाव रंजना रवींद्र पाटील. तिचे माहेर आहे कोठड, ठोका तालुका, म्हणजे माझे सासरवा. ही माझी मोठी मुलगी अश्विनी रवींद्र पाटील, ही TYला आहे. ही माझी छोटी लहान मुलगी, ही आहे 11वीची परीक्षा दिली आहे, हर्षदा रवींद्र पाटील. आणि हा माझा मुलगा इथं शिकतो, हा आहे 9वीला, किरण रवींद्र पाटील. ही माझी ओळख. रामदास पाटील, माझी सासरवाडी चिचखेड्याची, देसले परिवार, शीतल देसले. मी महिंद्रा नाशिक इथं कामाला आहे. माझ्याकडे 2 P आहे, P फॉर पिल्लू, कारण लहानच माझे परिवार. अजून पहिला P आहे पियुष, सेकंड P आहे पूर्वी. नाव सुरेश रामराव बदाने, गोंदूर. माझी मिसेसचे नाव उज्ज्वला सुरेश बदाने. मला एक मुलगी, ही 10वीची परीक्षा आता दिली आहे. एक मुलगा आहे तो 8वीला गेला आहे आता. आमच्या संपूर्ण फॅमिलीतर्फे आभार व्यक्त करते. धन्यवाद. मी राधेश्याम शर्मा, ही मुलगी माझी बाई चर्चना शर्मा, ही मुलगी अंजली शर्मा. मी हॉटेलचा व्यवसाय करतो गोंदूरमध्येच. धन्यवाद. शर्मा,
की मिसेस हेमलता पूनमचंद शर्मा, भाग्यश्री पूनमचंद 8वीला आहे, नैना पूनमचंद 4थीला आहे, धनंजय पूनमचंद 6वीला आहे. तो थोडा लाजाळू आलेला नाही माझ्यासारखाच. माझं सासरवा शेळटी, माझी मुलगी नूतन वसंत पाटील 10वीची परीक्षा दिलेली आहे तिने. माझं नाव विशाल वसंत पाटील, 6वीला आहे. तिथे परीक्षा आईवडिलांचे शिक्षक देसे मॅडम आणि बदाने सर होते. त्यांनी माझ्या आईवडिलांना घडवलं आणि त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला, त्याबद्दल मी खूप अभिमानी आहे. थँक्यू. संजय तुळजीराम पाटील, मयूर संजय माझा मुलगा, ललिता संजयचं लग्न झालेलं आहे मुलीचं. बाकी काय सांगू पण अजून व्यापार बोलता व्यवसाय शेती आपला 12वी परीक्षा दिलेली. माझं नाव माहेरचं प्रतिभा रामचंद्र वारुळे, मडसरचं माहेर मडसरचं आहे माझं. आणि माझं इथलं नाव प्रतिभा संजय बदाणे. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगीचं लग्न झालं, मुलगी बोरीसला दिलेली आहे आणि एक मुलगा आहे 12वीची परीक्षा दिलेली. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी आहे 10वीला आणि मुलगा आहे 8वीला. माझ्या मेसेजचं नाव आहे संगीता राजेंद्र पाटील. तिचं माझं सासरवाडा आहे बोरखेड, छोकडाजवळचं बोरखेड. मुलगाचं नाव आहे स्वप्नील राजेंद्र पाटील. मी प्रफुल्ल रामराव बदाने. मला 2 मुलीच आहेत, वैष्णवी प्रफुल्ल बदाने, जान्हवी प्रफुल्ल बदाने. माझे मिसेस निकिता प्रफुल्ल बदाने, घोडगाव वेडोदे, चोपडा तालुक्यातील सासरवाड आहे. मी सध्या सपकाळ इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक इथे इन्स्ट्रक्टर म्हणून आहे. बाबूराव सावंत, गोंदूर. मी कल्याणला व्यवसाय करतो. आणि मला एक मुलगा आहे वेदांग सावंत. मी मिसेस शिक्षिका आहे. धन्यवाद. नव्हता कार्यक्रम सहभागी कोणी होत नव्हतं, परंतु आपले 3-4 मित्र आणि आपले 2 भगिनी, त्यांनाही पहिले सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी कार्यक्रमाचं काही सुरुवात केली. पूनमचंद असेल, बंडूदाद्या, प्रफुल्ल, भरत, शोभा आणि नविता वहिनी. या व्हॉट्सअप आणि मोबाईलच्या युगात एकाचा नंबर मिळाला आणि एकाचं 2, 2चं 3, 3चं 10 झाले, 40 झाले आणि पूर्ण ग्रुप तयार झाला. आणि या ग्रुपवर सगळा संदेश पसरू लागला. आम्हाला तो शोभाचा रोज सकाळी 6:30लाच मेसेज, चलो गोंधूळ. 10 दिवस 25 नाही 21 दिवसापासून 21 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 22 दिवस, म्हणजे रोज सकाळी बघितला की तो मेसेज राहायचा आणि एक वेगळी ओढ त्या कार्यक्रमाविषयी तयार होत होती. मित्र, आपल्याला आपली शाळा ग्रामीण भागात जरी असली, परंतु त्या शाळेमधलं जे आपल्याला शिक्षण मिळालं, ज्या शाळेत ज्यांनी आपल्याला घडवलं, त्या शिक्षक वर्ग, त्यांनी नुसतं 10वी पास होऊन काहीतरी पॅकेजची नोकरी करायची आणि आपला संसार करायचा हे शिकवलं नाही, तर आपल्याला या शाळेमध्ये नीतिमूल्याचं शिक्षण दिलं, संस्काराचे शिक्षण दिले. ते आज आपल्याला आपण आपल्या पाल्यांना शिकवू शकतो की संस्कार किती महत्त्वाचे आहे. एवढंच नाही, एक 9वी-10वीचं वय म्हणजे एक 15-16चं वय असतं आणि हे वय जे असतं असं म्हटलं जातं की या वयावर एक वेगळे वाईट विचार येऊ शकतात, वाईट वळण या वयात मिळू शकतं. परंतु आम्हाला आदरणीय भांबरे सर असतील, माळी सर असतील, बदाने सर असतील, देसले मॅडम असतील, यांनी ज्या वेळेस वर्गामध्ये येत होते त्यावेळेस पहिले 10 मिनटं एक जनरल नॉलेजवर ते आपल्याला सांगत होते. भांबरे सर तर नेहमी इतिहास सांगायचे, बदाने सर शिवाजी महाराजांचा इतिहास ते सांगत होते. महिलांना, भगिनींना ते नेहमी रायगडच्या हिरकणीचं उदाहरण ते देत होते. LP चौधरी सर भूमिती पण शिकवायचे, मॅथ पण शिकवायचे.
त्यांनी शिकवलं, बिंदूला बिंदू जोडला म्हणजे एक अखंड रेषा तयार होते. त्याप्रमाणे माणसाला माणूस जोडला, मित्राला मित्र जोडला म्हणजे एक समाज तयार होतो. या पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवण दिली. भांबरे सर, बदाने सरांनी सांगितलं की इतिहासामध्ये नेहमी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढावं कसं, जगावं कसं, या शाळेने, या सरांनी आम्हाला शिकवलं. मित्र, आज गेट टुगेदर कार्यक्रम होत आहे. याच कार्यक्रमाच्या या शब्दावरनं मला माळी सरांनी छड्या दिल्या होत्या. 2 दिवस मला हे स्पेलिंगच पाठ होत नव्हतं. गेट टुगेदर, एका शब्दाला 2 छड्या. 2 दिवस छड्या काढल्या, तेव्हा कुठेतरी हा शब्द पाठ झाला. परंतु या शब्दाचा खरा अर्थ आज मला समजला की गेट टुगेदर आज जीवनात किती महत्वाचा आहे. असाच कार्यक्रम, या कार्यक्रमात जुने आठवणी, जुने मित्र, जुने गुरुजन, त्यांना कधी आपण विसरू शकत नाही. जुन्या आठवणी इथं सांगायच्या आणि नवीन काहीतरी घेऊन जायचं इथून. आणि याच्या येणाऱ्या काळात आपण सर्वजण असंच एक कुठेतरी काहीतरी प्लॅनिंग करू शकतो की प्रत्येकाचे मुलं मोठे झालेत, मुली मोठे झालेत, काहीतरी आपण एक चांगले जळणगळण या माध्यमातून आपण करू शकतो. आणि असाच कार्यक्रम आपण याच्या पुढे करत राहू, भेटत राहू. काहीतरी ट्रिप पण आपण अरेंज करू शकतो, व्यवसायात आपण एकत्र येऊ शकतो. एक चांगल्या आयडिया या निमित्ताने आपण करू शकतो. त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो, मला बोलण्याची संधी दिली. ही गोष्ट आहे की माणसाचा स्टॅमिना बसायचा 1 तासापुरता असतो, जास्त वेळ बसू शकत नाही माणूस, आपल्याला चांगलं माहिती. तर माळी सरांचं तर कौतुकच आहे. आणि देसले मॅडम, आम्ही ज्यावेळेला 5वी 7वीला होतो त्यावेळेला देसले मॅडम नवीनच होत्या आलेल्या. अगदी सुंदर दिसत होत्या देसले मॅडम, खूप सुंदर. तर आम्ही सगळे खूप बघायचो मॅडमांकडे, म्हणजे इतकं कुतूहलाने पाहायचो ना. आणि आज मॅडम म्हणजे आहेतच सुंदर तशा. तर बोलण्यासारखं अजून खूप काही आहे. तसं बदाने सर तर इथलेच आहेत, आम्ही खूप घाबरायचो. आणि चौधरी सर, परत याचे गणिताचे, आणि त्यांच्या अगोदर अजून मोरे सर होते, ते तर खूप कडक होते. गणिताचा तास असला म्हणजे आम्ही फक्त बाहेर, सर बाथरूमला जाऊन येतो आज. आणि सरांचा तास संपला का मग यायचं घरी. हां, तसं. आणि मला असं म्हणजे आता मी स्वाध्याय परिवारातली पण आहे, मी ते पण करते. पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं पण करते. त्याच्यामध्ये आमच्या दीदीजींनी मागच्या वर्षी तुमच्या गुरुजनांना फूल तयार करून द्यायचं आणि आम्हाला त्यांच्या घरी जाऊन द्यायला सांगितलेलं होतं. पण आता म्हणजे गुरुजी कुठं होतं, पहिले म्हणजे भांबरे सर आठवले. आणि मी परत फोन म्हणजे बऱ्याच जणांना विचारलं की कुठे आहेत भांबरे सर. मी देवापुढे बसले आणि सगळ्या सरांना आठवलं आणि ते फूल दिलं मी सरांना. कारण आमच्या दीदीजींनी सांगितलेलं होतं की हे फूल तुमच्या गुरुजनांना द्यावा. आणि खरोखरच हे सरांनी आपल्याला म्हणजे कसं संस्कार पण दिलेच. आणि त्याच्यानंतर आता पण तसेच संस्कार पण मिळालेले आहेत. आणि सर सगळेजण इथं उपस्थित आले, त्याच्यामुळे धन्यवाद सरांचा. आणि मनापासून त्यांना शुभेच्छा पण की याचं पुढचं आयुष्य अजून सुखाचं जावं तुमचं सगळ्यांचं. आणि इथले जे मुलं म्हणून आता माझे जे आत्याचे मुलं आहे, त्यांचा जो परिवार आलेले आहे त्यात पण म्हणजे खूप म्हणजे उत्साहाने आलेले आहेत. त्यांचं पण मी धन्यवाद करते इथं आल्याबद्दल. आणि हे संपवते. आणि गावातील या ठिकाणी ग्रामस्थ आणि बाहेर गावाहून आलेले आमच्या विद्यार्थिनींचे अर्धांगिनी म्हणजे अर्धांगण म्हणता येईल त्याला, यजमान त्यांचे, त्या सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमातर्फे, माझ्यातर्फे. मला या ठिकाणी फार आनंद होतोय की ह्या कार्यक्रमाला मी एकटा नाही तर सहकुटुंब आलेलो. माझ्या मिसेस पण ह्या संस्थेतच या ठिकाणी नोकरीला होत्या, पण त्या गोंदूरला नव्हत्या, त्या ह्या संस्थेच्या इतर शाखांमध्ये होत्या. आणि आम्ही सोबतच 2012 मध्ये सेवानिवृत्त झालो. आता आल्या आल्या या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी माझं हसतमुख, आमचं दोघांचं हसतमुख या ठिकाणी स्वागत केलं. फार ह्या ठिकाणी
माझं हृदय या ठिकाणी भरून गेलं. म्हणजे आमच्या कार्याचं चीज हे जे विद्यार्थ्यांनी नुसती आठवण काढली, नमस्कार केला, त्यात आमचं या ठिकाणी यश असतं. याचं एक उदाहरण देतो. 77ला मी या ठिकाणी नोकरीला लागलो. 77 ते 84 कोकण एज्युकेशन सोसायटी पनवेलला होतो. दोघे जण होतो आम्ही. तिथला एक किस्सा सांगतो. तिथले जे विद्यार्थी मी या ठिकाणी घडवलेत त्यापैकी एक किस्सा, इथले विद्यार्थी यांचाही किस्सा या ठिकाणी मी सांगेन. तिथला एक विद्यार्थी आम्ही माझगाव डाक लिमिटेडला आलो फिरण्यानिमित्ताने. आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं फिरायचं होतं आणि तिथं एक नेव्हीचा कॅप्टन माझ्यासमोर आला आणि तो नतमस्तक झाला. सर, तुम्ही मला ओळखलं नाही, मी तुमचा विद्यार्थी. हेच आमचं यश असतं, हेच आमचं धन असतं आणि हेच आमची दौलत असते, विद्यार्थी आणि विद्यार्थी. आता इथं मी या ठिकाणी ऐकलं परिचय देताना बऱ्याचशा या ठिकाणी विद्यार्थिनी त्यांच्या यजमानांसह सुखी आहेत. काहींनी या ठिकाणी अप्स अँड डाऊन या ठिकाणी सहन केलेले आहेत, उतर चढाव या ठिकाणी सहन केलेला आहे. आता जीवनात या ठिकाणी उतर चढाव हा येत असतो, सुख दुःख येत असतात. ते पण मी या ठिकाणी ऐकलं आणि थोडंसं या ठिकाणी मी भाविक झालो आणि विद्यार्थ्यांना समोर बघितलं आणि माझं मन या ठिकाणी फार प्रसन्न झालं. आता मी या ठिकाणी गणित आणि सायन्स 9वी आणि 10वीला शिकवत होतो. 8वी पर्यंतही शिकवलेलं आहे. आता गणित हा विषय असला की थोडासा वृक्ष असतो, पण मी त्या गणितामध्ये या ठिकाणी आनंद निर्माण करण्याचा वेळोवेळी या ठिकाणी प्रयत्न केलेला होता. आणि माझे गोंदूरचे विद्यार्थी हे आनंदाने गणित या ठिकाणी शिकायचे, याचा मला त्या ठिकाणी मनस्वी आनंद होत होता. कारण मी कोणताही या ठिकाणी कंटाळा गणित विषय शिकवताना त्यांच्यामध्ये निर्माण केलेला नव्हता. खूप आनंदी होतो. आणि आमची लॅब या ठिकाणी वायके बापू होतेच. लॅबमध्ये या ठिकाणी गणित आणि सायन्स हे दोन्ही विषय माझे होतेच. त्या लॅबमध्ये विद्यार्थी या ठिकाणी शिस्तीने प्रयोग करायला त्या ठिकाणी जायचे. आम्ही या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये सुद्धा या ठिकाणी जिल्हा पातळीवर बक्षीस मिळवलेलं होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी ही जी 90-91ची जी बॅच होती ही फार उत्साही होती. शिकण्यात त्यांना या ठिकाणी फार रस होता आणि मी त्यांना वेळोवेळी या ठिकाणी म्हणायचो की नॉट ओनली मनी और गुड फॅमिली बॅकग्राउंड्स दॅट सेल्स वन टू सक्सीड इन लाईफ, बट ओनली कीन डिझायर टू लर्न अँड विलिंगनेस टू अंडरगो एनी अमाऊंट ऑफ हार्डशिप्स इगरली यू डिझायर. याच्यातून या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं हे वाक्य हे वेळोवेळी या ठिकाणी मी त्यांना आठवण करून द्यायचो. आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आठवणच आहे की तुमच्या मागे या ठिकाणी तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, फॅमिली पार्श्वभूमी, की तुमच्या घरची या ठिकाणी सांपत्तिक स्थिती ही उपयोगात येणार नाही. तर तुम्ही तन मन धनाने या ठिकाणी शिका आणि कोणत्याही कठीण परिस्थितीला या ठिकाणी सामोरे जाण्याची म्हणजे जिद्द ठेवा, म्हणजे तुम्हाला यश या ठिकाणी प्राप्त होईल. हा माझा नेहमीचा या ठिकाणी त्यांना संदेश राहायचा. आता 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना परीक्षा 1 महिना राहील त्याच्या अगोदर या ठिकाणी मी खूप त्यांना मनापासून या ठिकाणी मार्गदर्शन करायचो आणि त्यांची मनाची या ठिकाणी तयारी करून घ्यायचो. म्हणजे अशा प्रकारे हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, सर्वप्रथम मला हेमंत भोसले हा जो माझा आवडता विद्यार्थी आहे त्याचा फोन आला, सर असा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तेव्हा मी माझ्या मिसेसला म्हणालो यातूनच माझं या ठिकाणी यश आहे. गोंदूर हायस्कूलचा कार्यक्रम आणि आमच्या शिक्षकांचा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे. हे आम्ही या ठिकाणी या गोंदूरला नोकरी करण्याचं एक यश प्राप्त केलेलं आहे अशी भावनिक एक चवल मला या ठिकाणी लागली. फार आनंद झाला. मी त्याला या ठिकाणी व्हॉट्सअपवर मेसेज पण पाठवला आणि व्हॉट्सअपवर त्या दोघांचा या ठिकाणी सत्कार पण मी करून टाकला. दोघांचा फोटो आलेला होता त्यांच्या व्हॉट्सअप डीपीवर. त्याला सांगितलं की ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मी स्वीकारलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहणार, कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार. म्हणजे एवढा या ठिकाणी मनस्वी आनंद या तुम्ही आयोजित केलेल्या आठवण ह्या कार्यक्रमाचा मला झालेला आहे. याचं एक उदाहरण देतो. हा जो कार्यक्रम या ठिकाणी मी कुठे ठेवेल त्याचं एक उदाहरण देतो. भगवान विष्णूंचे या ठिकाणी 2 भक्त होते.
एक हनुमान आणि दुसरा या ठिकाणी नारद. नारद तुम्हाला माहिती आहे, नारायण नारायण करत या ठिकाणी इकडचं तिकडे तिकडचं इकडे या ठिकाणी करत त्या ठिकाणी बसायचे. एकदा या ठिकाणी भगवान हनुमान ध्यानस्थ बसलेले होते. ते भगवान विष्णूची आराधना करत होते. मग नारद या ठिकाणी नारायण नारायण करत आलेत आणि त्यांचे आराधना या ठिकाणी भंग पावावी असा त्यांचा उद्देश होता. पण भगवान हनुमान त्या ठिकाणी विचलित झाले नाही. मग ते कंटाळून या ठिकाणी भगवान विष्णूकडे गेलेत. तिथे या ठिकाणी एक रजिस्टर पडलेलं होतं. जसं आमच्या या ठिकाणी स्कूलमध्ये रजिस्टर आहे आमच्या उपस्थितीचं, तसं रजिस्टर या ठिकाणी पडलेलं होतं आणि पहिलंच नाव या ठिकाणी त्या नारदाचं होतं. नारदाने ते रजिस्टर उघडलं आणि पहिलं नाव बघून त्या नारदांना आनंद झाला. अरे, भगवान हनुमान या ठिकाणी विष्णूची आराधना करतायत आणि त्यांचं पहिलं नाव या ठिकाणी नाही, माझं नाव आहे. त्यांना एक प्रकारे या ठिकाणी गर्व झाला आणि ते नारायण नारायण करत या ठिकाणी भगवान हनुमान कडे गेलेत त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी. पण त्यांचं लक्ष अद्याप विचलित झालेलं नव्हतं. परत ते या ठिकाणी भगवान विष्णूकडे आलेत. मग भगवान विष्णूकडे या ठिकाणी डायरी होती. माझ्या खिशात या ठिकाणी मोबाईल आहे, कारण हल्ली डायरीचा जमाना गेलेला आहे, डिजिटल जमाना या ठिकाणी आलेला आहे. या मोबाईलमध्ये या ठिकाणी चित्रीकरण मी अगोदरच करून ठेवलेलं आहे माझ्या आवडत्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं आणि येथे उपस्थित असलेल्या सर्वांचं. मग तुम्हाला हा भावार्थ लक्षात घ्या. इथे एक रजिस्टर पडलेलं आहे, भगवान विष्णूंच्या खिशात एक रजिस्टर आहे. त्याला कुतूहल लागलं. भगवान विष्णू विचार मग नव्हते, आराधनेमध्ये या ठिकाणी गर्भ होते. त्यांनी ती डायरी हळूच काढली आणि पाहिलं, त्यात पहिलं नाव हनुमानाचं होतं. रजिस्टर मध्ये पहिलं नाव माझं, खिशातल्या डायरीमध्ये भगवान हनुमानाचं नाव. हा फरक काय? मग त्यांनी या ठिकाणी भगवान विष्णूला विचारलं, देवा, मी तुमचा आवडता भक्त आहे. भगवान हनुमान, हे तुमचे आवडते भक्त आहेत, पण एक नाव रजिस्टर मध्ये पहिल्या क्रमांकावर माझं असतं आणि दुसरं नाव तुमच्या खिशातील डायरीमध्ये पहिल्या क्रमांकावर असतं. याचा या ठिकाणी मतीचा अर्थ असा आहे मित्रांनो. त्यांनी सांगितलं भगवान विष्णूंनी, अरे, ज्यांना मी हृदयात ठेवतो ना त्यांचं पहिलं नाव माझ्या खिशातील डायरीत पहिल्या क्रमांकावर असतं आणि जे वरवर या ठिकाणी नारायण नारायण करत या ठिकाणी फिरतात त्यांचं पहिलं नाव हे माझ्या रजिस्टरवर पहिल्या क्रमांकावर असतं. तर विद्यार्थी मित्र आणि येथे जमलेल्या या ठिकाणी उपस्थित आदरणीय मान्यवरांनो, तर ह्या कार्यक्रमाचं पहिलं नाव हे माझ्या मोबाईलमध्ये पहिल्या क्रमांकावर असतं. डायरी म्हणत नाही मी आता. डायरी म्हणणं मग चौधरी सर या ठिकाणी 90-91 चालले गेले असं होईल आणि आम्ही या ठिकाणी पुढे आलो. हे अशी या ठिकाणी ही बोधकथा आहे आणि त्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. दुसरं एक उदाहरण देतो. हा कर्म सिद्धांत असतो ज्याचा त्याचा. आपण शिकतो विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला या ठिकाणी भविष्याची तेवढी काही चावल लागत नाही. त्यावेळेस आपण या ठिकाणी भविष्याचा काही विचार करत नाही 10वीपर्यंत. आमच्यासारखे शिक्षक या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी संस्कार करतात, तो भाग वेगळा. तर एकदा काय झालं, एक व्यक्ती या ठिकाणी अशा रस्त्याने जात असताना त्यांना एक आंब्याचं झाड दिसलं आणि त्या आंब्याच्या झाडाला या ठिकाणी एक चांगला आंबा लागलेला होता. तो आंबा त्यांच्या डोळ्यांनी पाहिला, पण डोळा काय तो आंबा तोडू शकत नव्हता. मग प्रेरणा या ठिकाणी पायांना मिळाली. पाय चालत चालत त्या आंब्याच्या झाडावर गेले. पाय काय आंबे तोडून नव्हते, आंबे काय या ठिकाणी पाय तोडू शकत नव्हते. ती प्रेरणा या ठिकाणी हाताला मिळाली. मग त्या हाताने या ठिकाणी आंबा तोडला. मग हात काय या ठिकाणी त्याची चव या ठिकाणी चाकू शकत नव्हते, चव घेऊ शकत नव्हते. मग ती प्रेरणा या ठिकाणी जिभेला मिळाली. जिभेने ती चव घेतली, पण जीभही अपूर्णच. जीभ या ठिकाणी ती काही तो आंबा ठेवत नव्हती, त्याचं डायजेशन या ठिकाणी करू शकत नव्हती. मग तो आंबा या ठिकाणी पोटात गेला, पोटाने ठेवला. मग तेवढ्या त्या ठिकाणी त्या आंबराईच्या रक्षकाचं लक्ष गेलं. त्याने त्या इस्माच्या पाठीवर 2 धपाटे घातले. अरे बघा या ठिकाणी कर्म सिद्धांत कसा असतो. सर्वप्रथम आंबा डोळ्याने पाहिला, नंतर या ठिकाणी पायाने तिथपर्यंत नेलं, हाताने तोडला
जिभेने त्याची चव घेतली, पोटाने ठेवलं आणि पाठीला मला काही कारण नसताना धपाटा. मग तो धपाट्याचं सेन्सेशन या ठिकाणी त्या डोळ्यांना गेलं आणि डोळ्यातून या ठिकाणी घळाघळा अश्रू या ठिकाणी वाहू लागले. म्हणजे कर्माचं सर्क्युलेशन या ठिकाणी पूर्ण झालं, ब्लड सर्क्युलेशन प्रमाणे. याला या ठिकाणी कर्म सिद्धांत म्हणतात. आपण या ठिकाणी आयुष्यात या ठिकाणी जे सुख दुःख या ठिकाणी अनुभवतो हा आपला या ठिकाणी कर्म सिद्धांत असतो. आणि ते सुख दुःख अनुभवताना आपला शारीरिक प्रत्येक अवयव, आपले ज्ञानेंद्रिय सतत या ठिकाणी कार्यमग्न असतात. म्हणून या ठिकाणी दुःखालाही सामोरं जा, सुखालाही सामोरं जा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता माझे बरेचसे या ठिकाणी गुरुजन बाकी आहेत. माझेही गुरुजन त्यांना मी मानतो, कारण त्यांच्या सोबत मी काम केलेलं आहे. आता RR भदाणे सर त्यावेळेस आम्हाला फार ज्युनियर होते. आम्ही जे जे सांगायचो होते ते RR भदाणे सर खाली मान घालून मुकाट्याने ते अंमलात आणायचे. असे आमचे आज्ञाधारी ते स्टाफ मेंबर होते आणि आज ते विद्यमान मुख्याध्यापक आहेत. याचा मला मनस्वी आनंद. मी 1991 ला लागलो. तुमची 10वीची बॅचची परीक्षा दिल्यानंतर RL मोरे सर होते आणि त्यांच्यानंतर मी जूनमध्ये गोंधळ शाळेमध्ये त्या ठिकाणी आलेलो. परंतु मला बंडू भाऊसाहेबांनी आग्रह केला, सर तुम्ही पण या, आणि त्यांच्या आग्रहास विनंती देऊन मी या कार्यक्रमात त्या ठिकाणी उपस्थित राहिलो. म्हणजे आज जवळजवळ 29 वर्षापासून मी या शाळेत त्या ठिकाणी उपशिक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि खरोखर एक गोंधळ गाव म्हणजे खूपच त्या ठिकाणी चांगलं गाव आहे. या गोंधळ गावाच्या रहिवाशांशी माझा नेहमी त्या ठिकाणी संपर्क येतो, विद्यार्थ्यांचे संपर्क येतो. एक सुसंस्कारित गाव आणि या गावाशी माझी त्या ठिकाणी फार नाड त्या ठिकाणी जमलेली. तत्पूर्वी माझे 2 शब्द सांगण्याच्या अगोदर या शाळेचे संस्थापक कैलासवासी बापूसाहेब शिवाजीराव रायमल देवरे आणि आता सध्याचे आमचे मार्गदर्शक या शाळेचे चेअरमन सुभाष शिवाजीराव देवरे यांना अभिवादन करून मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता 2 शब्द त्या ठिकाणी थोडंसं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतोय. मला परवानगी नसताना मी या ठिकाणी आलेलो आहे, कारण अशा प्रकारचा 30 वर्षानंतर हा कार्यक्रम घडवून आणणं फार अशक्य अशी गोष्ट असते. माझी त्या ठिकाणी 19 तारखेला सन 98-99 या वर्षीचा अशा प्रकारचा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदरचा कार्यक्रम या शाळेत त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हा दुसरा कार्यक्रम त्या या शाळेत आज या ठिकाणी पार पडतोय. खरोखरच त्या ठिकाणी हा जो कार्यक्रम ज्या संयोजकांनी घडवून आणला त्यांचा खरोखर त्या ठिकाणी जेवढं प्रशंसा करावं तेवढं त्या ठिकाणी कमीच आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण या धकाधकीच्या जीवनात त्या ठिकाणी प्रत्येकजण त्याच्या संसारामध्ये, त्याच्या नोकरीमध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये फार बिझी आहे. प्रत्येकजण वेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वेगळ्या गावात आहे आणि सर्वांनी एकत्र आणणं एवढं सोपी गोष्ट नाही. आणि अशक्य असलेली गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी सर्वांनी शक्य करून दाखवली. आणि प्रत्येकाला, प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं माझ्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत, माझे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्याशी भेटावं, त्यांच्याशी तुघूत करावं, त्यांच्याशी बोलावं, असं प्रत्येकाला त्या ठिकाणी वाटत असतं. आणि अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे. आणि खरोखरच त्या ठिकाणी सर्वांनी मागच्या वेळेस फक्त त्या ठिकाणी माझी विद्यार्थीनीच त्या ठिकाणी आलेले होते कार्यक्रमाला, आणि आज त्याचा थोडासा बदल झालेला आहे. जे माझे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्या मिस्टरनं सुद्धा आणलेलं आहे. ते फार कौतुकास्पद आहे. आणि ते सुद्धा त्यांचे ड्युटी सोडून किंवा त्यांचे काम सोडून या ठिकाणी उपस्थित राहिला. त्याबद्दल मी श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय गोंधूर, आमचे मुख्याध्यापक भदाणे सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. डोस पाजले, मी काही जास्त पाजणार नाही. परंतु मला या ठिकाणी आनंद या गोष्टीचा झालेला आहे की माझ्या विद्यार्थिनी ज्यांनी जीवनात खूप संघर्ष केला, स्वतः फार अल्पशिक्षित असताना सुद्धा त्यांनी संघर्ष करून आपल्या मुलाबाळांना, कोणी पोस्ट ग्रॅज्युएट, कोणी BE, कोणी
बीटेक ॲग्री असा मी बरंच परिचय देताना ऐकला. त्यात अर्थात फक्त तुम्ही माझ्या विद्यार्थ्यांनी तुमचा राहत आहे असं नाही, माझे जे जावाई वगैरे असतील, जे काही नात्याने लागत असतील, तुमच्या यजमानांचा सुद्धा त्याच्यात खूप मोठा वाटा आहे. आणि मी म्हणतो बहुतेक जण या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हे व्यायी बाईचे झालेले आहेत. काही आहेत ज्यांचे अपत्य लहान आहेत, त्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या शिक्षणावर खूप 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 खर्च करावा. कारण शिक्षणावर केलेला खर्च हा खर्च नसतो, ती एक इन्व्हेस्टमेंट असते, ते एक भांडवल असतं. आणि भांडवल कुठेही ओतलं म्हणजे त्याच्यावर नफा आपोआप मिळत जातो. म्हणून लक्षात ठेवा, ज्यांचे बालकं लहान आहेत त्यांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. फक्त मुलगा आहे म्हणून त्याला शिक्षण द्या खूप उच्च प्रकारचं. चुकीची समजूत आहे या काळात. ज्यांना केवळ मुले आहेत ते अतिशय भाग्यवान आहे. कारण मुलगा मुलगी आता एक समान झालेले, त्यात कोणताही फरक नाही. मुलं वाल्यांना किती दुसऱ्याचे उंबटे झिजवावे लागतात याची माहिती बहुतेक जणांना असते. आणि बरेचसे माझे विद्यार्थी याच्यातले जवळजवळ 80% मला दररोज भेटत असतात. कारण मी या रोडवरच राहतो आणि त्याच ठिकाणी कुठेतरी बसलेला असतो, भेटतात. परंतु माझ्या विद्यार्थ्यांनी मात्र की ज्या मला आज जवळजवळ 29 वर्ष झालेले, त्या पहिल्यांदाच भेटल्या. आणि त्यामुळे आणि त्यांची जीवनगाथा ऐकून मला खरोखर खूप आनंद. आता हे माझी एक विद्यार्थिनी आहे, ती पाटलांची मुलगी, ती एका NGO मध्ये काम करते. बघा तिच्यात कुठून आली ही वृत्ती. NGO स्वयंसेवी संस्थेत काम करण्याची इच्छा तिच्यात निर्माण झाली. सर्वांपेक्षा फार वेगळं आहे ते. समाजसेवा स्वयंसेवी संस्था. या मुलीने एवढा संघर्ष केला, तिने सांगितलं मला खूप खूप अभिमान वाटतो. असाच संघर्ष ज्यांचे मुलं मुली लहान आहेत त्यांनी खूप संघर्ष करून आपल्या मुलांना शिकवा. आणि एक शेवटचं सांगतो मी तुम्हाला की हा फरक तुमच्यात का जाणवला. प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक मुलगी काही 10वी पर्यंत आल्या, पुढे शिकल्या म्हणून प्रत्येक जण काही नोकरीला नाही. परंतु त्या शिक्षणाचा उपयोग तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीवर पाळायला होतोय. तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळलेलं आहे म्हणून तुम्ही तुमच्या पाल्यांना तुम्ही शिकवताय. ही काही कमी गोष्ट नाही, हा सर्व शिक्षणाचाच परिणाम. वेळ जास्त झालेला आहे. भाऊसाहेब, नंतर देवे भाऊसाहेब जे बसलेले आहेत, त्याच्यामुळे जेवढा आनंद तुम्हाला होतोय कदाचित त्याहीपेक्षा द्विगुणित आनंद माझा झालेला मला पाहायला मिळतोय. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. हा जो कार्यक्रम झाला हा न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा कार्यक्रम झाला पाहायला मिळतो. कारण या ठिकाणी माझं स्वतःच बऱ्याचदा डोळ्यात पाणी येण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती. ती का बघा, सांगताना मनापासून आनंद होतो की मला स्वतःला मुलबाळ नसताना माझ्या ह्या जे मुलं आणि मुली आहेत हे मला कधी आजपर्यंत कधीही कोणत्याही प्रकारची उणीव वाचू दिलेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, मी या गोंधळ भूमीमध्ये जन्म घेतला. माझा इतका भाग्यवंत या गावात दुसरा कोणीही जन्मात आलेला नाही. म्हणून मी स्वतः नुसता भाग्यवंत समजत नाही, तर त्याचबरोबर मी माझी उतराई म्हणून 1988 पासून तर आज तागायत, मग तो कोणत्याही समाजातील विद्यार्थी असला, कोणत्याही जातीचा विद्यार्थी असला, तो माझा विद्यार्थी आहे. त्याच्यासाठी पाहिजे त्या परिस्थितीमध्ये पाहिजे त्या मार्गाने मदत देण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही. मी कधीही माझा आणि तुझा हा फरक ठेवलेला नाही, हा ठेवणार नाही. कारण ही सर्व जी माझ्यामध्ये हा जो उत्साह आला, हा उत्साह येण्यामागचे मागे कारण म्हणजे आपले पूर्वज. त्यांनी जे माझ्यावर शुभ आशीर्वाद दिलेले, जे संस्कार घडवलेले आहेत, तेच संस्कार
त्या संस्काराची देण मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. बघा मित्रांनो, आता तुम्ही 90-91चे विद्यार्थी, आज एवढं मन भरून येतं की 90-91चा कालखंड आणि आज 2019चा कालखंड, या कालखंडाची जर आपण गणना केली, तुलना केली तर फारच मोठ्या प्रमाणावर फरक पाहायला मिळतो. आज माझ्यानुसार मुली आलेल्या नाहीत, सोबत जावांना घेऊन आलेत, नातवांना घेऊन आलेत, विशेष आनंद होतोय. तर ही जी परिस्थिती जर आपण तुलना केली तर फार तफावत पाहायला मिळते. ती कालावधीची, घटनांमध्ये बदलाची, इतिहासाचा बदल झालेला पाहायला मिळतो. परंतु मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी त्यावेळेस दिलेले जे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये आजही मला किंचितही बदल दिसत नाही. का? कारण आज माझ्या समोर या भगिनी बसलेल्या आहेत, मुली बसलेल्या आहेत किंवा त्यांचे मिस्टर म्हणजे मेवणे किंवा जावे असतील ते बसलेले आहेत, तर खरोखर त्यांना मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की असा कार्यक्रम होईल असं माझंही लक्षात नव्हतं, माझ्या मनात येत नव्हतं की ठीक आहे आता जो कार्यक्रम झाला मागच्या तारखांना 19 तारखेला, त्या कार्यक्रमापेक्षा काय वेगळा घडणार. परंतु या ठिकाणी खरोखर बघितल्यानंतर नुसता जो म्हणजे आतापर्यंत संस्कारांचं फलित पाहायला मिळत नाही, तर या मुलींनी आपल्या मुलांना ग्रॅज्युएट केलं, पोस्ट ग्रॅज्युएट केलं, BE केलं. म्हणजे जी प्रतिकूल परिस्थिती होती त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी आपल्याबरोबर आपले मिस्टर आहेत, मिस्टरांबरोबर मिसेस आहेत, परंतु काही माझ्या भगिनींनी फक्त एकट्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून या समाजातील स्पर्धेमध्ये आपलं यथोचित यश गाठण्यासाठी आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण देण्याचं मार्गक्रमण केलेलं आहे. मी खरोखर अशा भगिनींना, अशा मुलींना मनापासून धन्यवाद देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्यासाठी आयोजकांनी जी संधी दिली त्याच्याबरोबर खरोखर मनापासून धन्यवाद मानतो. Subscribe to my channel Dhule Express News. Subscribe now, press the bell icon and never update from